सकाळी ना आज ढोकळा करायला घातलं होतं मी. तर थोडासाच अगदी केला होता आणि म्हटलं नाश्त्याला होईल. आणि स्वयंपाक अजून करायचा होता. तर शेपूची अशी भाजी होती. तर त्या दिवशी मी भाजीला गेले आणि शेपूची भाजीच आणली नव्हती. पण इथल्या ज्या मॅडम आहेत त्यांनी मला त्यांच्या रानातली होती ना ती दिली होती. तर तीच भाजी मी बनवली आणि इथं ढोकळा छान तयार झाला. तर अगदी थोडा केला होता ना, बघा ताटसुद्धा पूर्ण भरलं नव्हतं. आणि कायम पण कुकरलाच करते मी, कुकरमध्ये डब्यात. पण आज कढईत असं ताट ठेवून केलं होतं आणि फोडणी टाकत होते. तर ना आपल्याला मोहरी आणि मिरची आणि कढीपत्ता असं टाकून फोडणी टाकायची. आणि थोडासा हिंग टाकला तरी चालतो, पण आता नव्हता त्यामुळे मी काही टाकलं नाही. इकडं शेपूची भाजी, इकडं ढोकळ्याची तयारी, ही दोन्ही माझं चालूच होतं. शेपूची भाजी आणि चपाती या सगळी जेवायला. तर छान असा ढोकळा. तर म्हटलं अचानक आज केला, तसं काय ठरवलं नव्हतं. ताक केलं होतं तर म्हटलं चला आज ताक केले, ढोकळा थोडासा आपण करूया. बरेच दिवस झालं काय केलं नव्हतं असं काय. आणि आता जेवण करणार आहे. तर यांनी गेलेत मित्राच्या त्यांच्या घरी. तर तिने म्हटले जेवूनच येणार आहे मी. मग त्यामुळं आता म्हटलं चला आपण जेवण करून घेऊ, है ना. बस का पप्पाला बस. आता काढून ठेवते त्यांना. हां एवढं सगळं खायचं आपण. आणि नंतर इथं माझं गहू निवडायचे चालले होते. तर यांनी बलवडीला गेले होते ह्यांच्या मित्राच्या घरी. तिथं जेवण केलं आणि त्यांच्या आईंनी ना असे गहू वगैरे दिलं होतं. तर माझं तेच चाललं होतं. तर मी दळण मला करायचंच होतं. तर मी गहू निवडून दळायला टाकले. आणि हे बघा ह्यांचे टाके तोडून आणलेलं आहे. पण काय झाले अजून पूर्ण टाके भरलेले नव्हते. तरीसुद्धा डॉक्टर म्हणले की होऊन जाईल म्हणून टाके कट केलेले आहेत. पण अजून थोडीशी ना ओलसर जखम म्हणजे आहेच. तर त्यामुळं ड्रेसिंग चालूच असते करायचं. आणि अनुला काय अनुसच असते इथं बघायचं. तर अनुचं चाललं होतं. आणि औषध गोळ्या पण बदलून दिलेल्या आहेत, पण इतका काय फरक पडला नाही. आणि जी पायावरची सूज आहे ती पण कमी होईना, कारण पायावर असल्यामुळं ते जास्तच त्रास